वसमत जिल्हा परिषद मैदानातील पूर्वजांच्या समाधी असलेल्या जागेस संरक्षण देण्याची गुरुवर्याची शासनाकडे मागणी करून या आशयाचं निवेदन वसमत तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलं आहे। जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी स्वच्छता करताना सापडलेल्या समाध्यांबाबत असलेली श्रद्धा याचा आदर राहावा यासाठी या जागेला तात्पुरते तारांचे कुंपण करण्यात यावे असे निवेदन सर्व समाज तसेच गुरुवर्य यांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे। यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसमत सज्जा सर्वे नंबर 142 लाशिन मठ पूर्वजांच्या समाधी स्थळाची काल स्वच्छता करत असताना त्या ठिकाणी समाज बांधवांची भावना अत्यंत भक्तिमय आणि प्रामाणिकपणे त्याचा उद्धार व्हावा या माध्यमात असताना सतत गेल्या 20 वर्षापासून लोकशाही दिन प्रकरण एसडीओ वसमतच्या माध्यमातून व अनेक वेळा जिल्हाधिकारी व ग्रामीण राज्यमंत्र्यांना सुद्धा वारंवार सगळ्या प्रकारची प्रशासकीय त्या ठिकाणी वारंवार गेल्या 20 वर्षापासून कधी कुठली सुनावणी वा कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असे सक्रिय क्रिया न दाखवल्यामुळे आमच्या त्या ठिकाणी थोड्या भावना आम्ही त्या ठिकाणी भावना हे झालेलो आहोत आणि त्या माध्यमातून तिथे आपण आपल्या प्रयत्नानं काय करता येईल का अशा माध्यमातून काल नाग दिव्याचा सणवार आणि त्या माध्यमातून गुरु महाराजांच्या त्या ठिकाणी गेले असताना स्वच्छते माध्यमातून तिथं थोडं उखरलं असता त्या ठिकाणी मूळ जे ढाचा आहे समाधीचा दगडीचे रेबंद वगैरे ते समोर आल्यासारखं स्पष्ट दिसला आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांनी दर्शन घेऊन त्या ठिकाणी ती जागा अशा पद्धतीची त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून त्याला तारकुंपण करण्यात यावं। ते वीरशिवलिंगायत व समाजाची भावना त्या गुरुवर्य व सर्व जाती धर्मातील शिवधर्मातील त्या ठिकाणी गुरुवर्यांच्या समाधी असल्यामुळे त्याचं पावित्र्य राखण्यात यावं म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना विनंती अर्ज काय त्या ठिकाणी जर तारकुंपण करण्यात आलं किंवा आम्हाला जर तशी मान्यता देण्यात आली आहे तर आम्ही त्या ठिकाणी करून घेण्यासाठी सर्व समाज बांधवांची भावनेचं या ठिकाणी उद्रेक होत आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत अशा पद्धतीचे ते श्रद्धेची 200 ते 400 वर्षाची तिथे समाधीचं स्थळ आहे, श्रद्धेचं स्थान आहे। पण त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सातबारामध्ये जे काही चुका वगैरे झालेली त्या दुरुस्तीच्या माध्यमातून सुद्धा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे आणि तहसीलदार मॅडमने पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं की आम्ही आमच्या पद्धती ताबडतोब त्या विषयावर आम्ही कायदेशीर जे करता येईल ते आम्ही करतो असं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सुतोवाद दिलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही अर्जुन या ठिकाणी प्रशासनाकडनं आमची अशी विनंती आहे ताबडतोब या लोकांच्या भावनेचा व श्रद्धेचा आदर करत लवकरात लवकर त्या निर्णयापर्यंत यावं वर आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीची विनंती करून या ठिकाणी पुन्हा जे होईल ते आम्ही प्रसार माध्यमांच्या पुढे येऊन आम्ही कायदेशीर पद्धतीने कुठल्याही प्रकारचा उद्रेक न करता कायदेशीर प्रकारे आम्ही आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करून प्रशासकीय मान्यता घेऊन प्रशासनाला निवेदन देऊनच आम्ही आमच्या पद्धतीचा भावना त्या ठिकाणी व्यक्त करू आणि जर प्रशासनाने सहकार्य केलं तर आम्हाला आनंदच होणार आणि करावं ही आमची अपेक्षा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।